टेस्टी फूडमध्ये तुमचे खूप 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 स्वागत आहे। चला तर आज आपण हॉटेलसारखा एकदम भन्नाट असा एग्स फ्राईड राईस घरच्या घरीच बनवणार आहोत। चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 वाटी इतका बासमती तांदूळ घेतलेला आहे। लगेचच हा पातेल्यामध्ये ओतून घेऊया आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असा धुवून घेऊया। तांदूळ स्वच्छ धुवून झालाय। लगेचच यामध्ये पाणी ओतूया आणि 15 ते 20 मिनिटांसाठी भिजत ठेवूया। 15 मिनिटांनंतर लगेचच यामधील सर्व पाणी काढून घेऊया आणि तांदूळ शिजायला टाकून घेऊया। तांदूळ शिजवण्यासाठी गॅसवरती कुकर ठेवून घेतलेला आहे। लगेचच यामध्ये पाणी घालून घ्यायचं। पाणी घातलं की लगेच यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं। मीठ घातलं की लगेचच यामध्ये 1 चमचा इतकं तेल घालून घ्यायचं, म्हणजे भात हा खूप मोकळा होतो। पाणी थोडंसं गरम झालं की लगेच यामध्ये आपण जे भिजवून ठेवलेले तांदूळ आहेत ते तांदूळ घालून घ्यायचे। लगेचच हे तांदूळ हलवून घेऊया आणि 15 मिनिटांसाठी मोठ्या गॅसवरती शिजून घेऊया। 15 मिनिटं झालेले आहेत। लगेचच आपण भात शिजला की नाही ते चेक करून पाहूया। तुम्ही पाहू शकता भात हा शिजलेला आहे। लगेचच हा चाळणीमध्ये ओतून घेऊया। इथे मी एक पातेलं घेतलेले आहे, त्यावरती एक चाळणी ठेवून घेतलेली आहे। लगेचच कुकरमधील संपूर्ण भात हा चाळणीमध्ये ओतून घ्यायचा आहे आणि भात हा थंड करून घ्यायचा आहे। जोपर्यंत भात थंड होतोय तोपर्यंत आपण लगेचच पुढची प्रोसेस करून घेऊया। इथे मी 4 अंडी घेतलेली आहेत। लगेचच ही अंडी फोडून घेऊया। सर्व अंडी मी फोडून घेतलेली आहेत। लगेचच ही फोडलेली अंडी सर्व चमच्याने मिक्स करून घेऊया। लगेचच यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा सगळं मिक्स करून घेऊया। मीठ आणि अंडी मिक्स झालेले आहेत। लगेचच पुढच्या प्रोसिजरला सुरुवात करूयात। कढई गरम झालेली आहे। लगेचच यामध्ये तेल घालून घ्यायचे। 2 पळ्या इतकं मी तेल घालून घेत आहे। तेल थोडंसं गरम झालं की लगेच यामध्ये जिरं घालायचं। अर्धा चमचा इतकं जिरं घातलेलं आहे। जिरं थोडंसं तडतडलं की लगेचच यामध्ये कांदा घालून घ्यायचा आणि तो गुलाबी रंग होईपर्यंत परतू द्यायचा। लगेचच यामध्ये बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या देखील घालून घ्यायच्या आणि हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं। हे थोडंसं परतलं की लगेचच यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट घालून घ्यायची आणि ती देखील छान मिक्स करून घ्यायची। कांदा हा गुलाबी रंग परतलेला आहे। मिरच्या देखील परतलेल्या आहेत। लगेचच यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचं आणि ते देखील छान मिक्स करून घ्यायचं। लगेचच यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आणि ती देखील मिक्स करून घ्यायची। लगेचच यामध्ये मीठ घालून घ्यायचं। मीठ थोडंसं बेतानेच घालायचं, कारण आपण भात शिजताना देखील मीठ टाकलेलं आहे आणि अंड्यामध्ये देखील मीठ घातलेलं आहे, त्यामुळे मीठ हे जरा बेतानच घालायचं। लगेच यामध्ये 1 चमचा इतकं लाल तिखट घालून घ्यायचं आणि अर्धा चमचा इतकी हळद पावडर घालून घ्यायची आणि सर्व छान मिक्स करून घ्यायचं। लगेचच यामध्ये आपण जे अंडे फोडून ठेवलेले आहेत ते मिश्रण टाकून घ्यायचं आणि हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं। हे मिश्रण ओलं आहे तोपर्यंतच लगेचच यामध्ये आपण जो थंड करून ठेवलेला भात आहे तो संपूर्ण भात टाकून घ्यायचा आणि तो देखील अंड्याच्या मिश्रणामध्ये सर्व मिक्स करून घ्यायचा। अंड्याचं मिश्रण आणि भात मिक्स झालेला आहे। लगेचच यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची, तेही छान मिक्स करून घ्यायचं। अशा प्रकारे आपला एग्स फ्राईड राईस किंवा भुर्जी राईस करून तयार आहे। चला तर लगेचच हा प्लेटमध्ये वाढून घेऊया।
आपला एग्स फ्राईड राईस हा ताटामध्ये वाढून खाण्यासाठी तयार आहे. हा खाण्यासाठी एकदम भारी लागतो. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला देखील नक्कीच आवडेल. अशाच नवनवीन आणि चटपट रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी फूडला सबस्क्राईब करा. थँक्यू.